नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला भरलं दोडकं बनवून दाखवणार आहे। फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये हे दोडकं तयार होतं आणि जास्त साहित्य सुद्धा लागत नाही। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे ना मी पाव किलो दोडकं घेतलेलं आहे। आता हे आपल्याला ना सोलून घ्यायचं आहे। तर चाकूने तुम्ही याच्यानं हे शिरा असतात ना ते काढून घ्यायचे आणि सर्व साल सुद्धा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ना यासाठी ना मसाला तयार करायचा आहे। तर इथे कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण ना 1 चमचा हे शेंगदाणे घालून घ्यायचे। शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर मी इथे घातलेले 1 चमचा सफेद तीळ, त्यानंतर घालायचे 2 मिरच्या, आलं थोडंसं आणि त्यानंतर घालायचे 1 चमचा जिरं। त्यानंतर मी घातलेलं आहे 1 चमचा सुकं खोबरं, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या। हे आता आपण ना मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी याच्यामध्ये मुठभर घातलेली आहे कोथिंबीर। तुम्हाला मी दाखवते, हे बघा, हे सर्व ना भाजून झालंय। मी शेंगदाणा वगैरे घेतलं होतं ते, आणि त्यानंतर इथे ना हे बघा, हे दोडकं सुद्धा मी चांगलं अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। आता ह्याचे आपण ना बारीक बारीक तुकडे करायचे, एकदम बारीक पण नाही। मी तुम्हाला दाखवते कसे करायचे आहेत ते। पहिल्यांदा हे बघा, अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचे आहेत, एवढ्या साईजचे। जर ह्याच्या आतमध्ये ना दोडक्यामध्ये जर बी असेल ना तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे। तर त्यामुळे दोडकं घेते ना थोडंसं कोवळं असंच बघून घ्यायचं। जास्त जून असं घेतलं ना तर ते ना लवकर शिजत सुद्धा नाही, आणि त्याच्या आतमध्ये ना थोड्याशा बिया असतात, त्यामुळे कोवळं बघून घ्यायचं दोडकं। तर आता हे सगळे ना मी अशा पद्धतीने ना हे कट करून घेते। तर कट करून मी इथे घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे ना हे ना मिक्सरला लावून घ्यायचं आहे, जे शेंगदाणे वगैरे घेतले आहेत ते। तर याच्यामध्ये आपल्याला ना काही मसाले सुद्धा घालायचे आहेत। आता ते मसाले कोणकोणते तुम्हाला मी दाखवते। तर याच्यामध्ये आपण घालूया पहिल्यांदा 1 चमचा हळद, 1 चमचा घालूया गोडा मसाला। तर गोडा मसाला नसेल ना तर तुम्ही गरम मसाला घातला तरीही चालेल। मी अजून थोडासा घालते, म्हणजे 1.5 चमचा मी गोडा मसाला घातलाय। ही साईज आहे चमच्याची। हे बघा, तुम्हाला जेवढं कमी जास्त तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे घालायचं, कारण पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत, त्यामुळे मी 1 चमचा तिथे लाल तिखट घातलाय। याच्यामध्ये मसाला वाटते वेळी ना पाणी वगैरे काहीच घालायचं नाही, हे आपण सुखं असं लावून घ्यायचं आहे मिक्सरला। तर इथे ना आपला हा मसाला वाटून झालाय, हे बघा पाहू शकता तुम्ही। हे बघा, थोडं जाडसरच असा वाटायचा आहे, जास्त बारीक सुद्धा करायचा नाही। हे दोडका आहे ना त्याला आपण असं मधून चीर पाडून घ्यायचा। याचे मी 2 भाग केलेच आहेत अशा पद्धतीने। आता आपण इथून असं मधून पूर्ण कट करायचं नाहीये। तर हे बघा, असे 4 भाग केले तरीही चालेल, नाहीतर मग काय करायचं, असे 2 भाग करायचे। 2 भाग म्हणजे पूर्ण कट नाही करायचं, अशा पद्धतीने। हे बघा असं। आता मी इथे ना 1 रिकामी डिश घेतली आहे, आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला हा मसाला आहे ना हा आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच काढून घ्यायचा। तुम्हाला सांगते, जर हा मसाला ना तुम्हाला जर जास्त झाला आणि ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता। हा मसाला तुम्ही कारलं आणि वांगी सुद्धा याच्यामध्ये भरलेली बनवू शकता, याच मसाल्यामध्ये, सेम मसाल्यामध्ये खूप छान अशी होतात। थोडासा मी साईडला ठेवला आहे। आता ह्याच्यामध्ये ना मी मीठ टाकलं नव्हतं, तर आपल्याला याच्यामध्ये ना मीठ टाकायचं आहे। मी थोडी विसरली होती, त्यामुळे याच्यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं। तर इथे बघा, हे मीठ घेतलंय मी, आणि या मसाल्यामध्ये मी मिक्स करते। जर तुम्हाला मसाल्यामध्ये मीठ घालायचं नसेल ना तर ज्यावेळी आपण भरली दोडकी ज्यावेळी कढईमध्ये घालतो ना त्याच्यावरून जरी तुम्ही हे केलं ना, मीठ घातलं तरीही चालेल, पण थोडं असं मसाल्यामध्ये घातलं की काय होतं, चव येते मसाल्याला, म्हणून आपण याच्यामध्ये हे घालायचंय। तर आता हे ना मी भरून घेते या दोडक्यामध्ये।
तुम्ही हे दोडकं असं भाकरी बरोबर खाल्लं ना, भाकरी बरोबर तर खूपच छान असं लागतं. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपण ना हे सर्व भरून घ्यायचे आहेत. असं थोडंसं दाबायचं म्हणजे त्याच्या आतमध्ये चांगलं मसाला भरला जातो. इथे ना दोडक्यामध्ये सगळा मसाला आपला भरून झालेला आहे. तर इथे ना मी कढई ठेवली आहे. आता कढई आपण ना इथे मी कढई ना मसाला भाजलेलीच आहे. तर त्याच्यामध्ये आपण ना तेल घालून घेऊया. आता त्याच्यामध्ये ही बघा ही सर्व दोडकी ठेवायची आहे. आता कढईमध्ये ना सगळी ना मी दोडकी घालून घेतली भरलेली. आता जो आपल्याला उरलेला मसाला आहे ना तो आपण याच्यावरती आता घालायचा आहे. आता गॅस आपण बारीक ठेवायचा. थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. हे बघा थोडंसं मी वरून मसाला करपू नये म्हणून आपण याच्यामध्ये वरून थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि हे आता आपण ना झाकून ठेवायचं. अशा पद्धतीने आपण हे झाकून ठेवायचं. तर आता मी बघा खोलून बघते. बघा आता आपण काय करायचं, थोडंसं असं पलटी करून घ्यायचं मसाला खाली वर करून. हे बघा खूप छान असं झालंय. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असे मी बरेचसे रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर पाहिला नसाल तर नक्की पहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला त्या रेसिपी कशा वाटल्या त्या.